समृद्धी महामार्गावर धावत्या ट्रॅव्हल्सला आग. जालना पोलिसांच्या सतर्कतेने 40 प्रवाशांचे प्राण वाचले. मेहकरजवळ भीषण प्रसंग टळला. DYSP कैलास पुसाम यांनी जीवाची पर्वा न करता 10 वर्षीय मुलाचा जीव वाचवला. जालन्याच्या राज्य राखीव पोलीस दलाची धाडसी कामगिरी. पेटत्या बसमधून सर्व प्रवासी सुखरूप बाहेर काढले. समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स जळून खाक. पोलिसांच्या तत्परतेमुळे जीवितहानी टळली. समृद्धी महामार्गावर एक मोठी दुर्घटना टळल्याची घटना समोर आली आहे. मेहकरजवळ धावत्या खाजगी प्रवासी ट्रॅव्हल्सला अचानक आग लागली. मात्र जालन्याच्या राज्य राखीव पोलीस दलाच्या सतर्कतेमुळे तब्बल 35 ते 40 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. शनिवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जालना येथून नागपूरकडे शासकीय कामानिमित्त जात असताना राज्य राखीव पोलीस दलाचे उपअधीक्षक कैलास पुसाम यांच्या निदर्शनास ही घटना आली. मेहकरजवळील समृद्धी महामार्गावर एका खाजगी प्रवासी ट्रॅव्हल्समधून धूर निघत असल्याचे त्यांनी पाहिले. तात्काळ पोलीस वाहनाचा सायरन वाजवून संबंधित ट्रॅव्हल्सला थांबवण्यात आले. त्यानंतर पुसाम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्परता दाखवत वाहनातील सर्व 35 ते 40 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. यामध्ये महिला, पुरुष तसेच लहान मुलाचा समावेश होता. मात्र याच दरम्यान एक 10 वर्षाचा मुलगा गाडीत झोपल्याचे असल्याची माहिती समोर आली. क्षणाचाही विलंब न करता पोलीस उपअधीक्षक पुनाम यांनी पेट घेतलेल्या बसमध्ये प्रवेश करून जीवाची पर्वा न करता त्या मुलाला सुखरूप बाहेर काढले. यानंतर तातडीने 112 हेल्पलाईन, पोलीस हेल्पलाईन आणि अग्निशामक दलाला कळवण्यात आले. आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने बस पूर्णतः जळून खाक झाली. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवित हानी झाली नाही. उपअधीक्षक कैलास पुसाम यांच्यासह पोलीस नाईक शरद सावळे आणि पोलीस शिपाई प्रल्हाद टेकाळे यांनी धाडसी कामगिरी बजावत अनेकांचे प्राण वाचवले. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे, अभिनंदन होत आहे.